श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींचा तारक मंत्र सुखाची अनुभूती देतो, असे स्वामी भक्तांचे अनुभव आहेत. तुम्हालाही तारक मंत्राचा अनुभव घ्यायचा असेल तर तारक मंत्राच्या पठणामुळे होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी मंत्र आहे. या मंत्राच्या पठणाने मनातील भीती नष्ट होते, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात कशाचीच कमी भासत नाही. मृत्यूचे भय नष्ट होते आणि स्वामींवरचा विश्वासही दृढ होतो. संकटातून मुक्ती मिळते आणि स्वामींची कृपा कायम स्वामी भक्तांवर राहते. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी हवी असेल तर स्वामींच्या तारक मंत्राच्या पठणाचा मानसिक आणि शारीरिक काय परिणाम होतो ते जाणून घेऊया. तारक मंत्राच्या पठणाचा आपल्यावर शारीरिक आणि मानसिक अनेक सकारात्मक बदल होतात. या मंत्राच्या पठणामुळे मनातील भीती, चिंता, नकारात्मकता, विचार, तणाव कमी होतो. या मंत्राच्या पठणामुळे मन शांत आणि स्थिर होते, आत्मविश्वास वाढतो, सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो. हे झाले मानसिक फायदे. या व्यतिरिक्त तारक मंत्राच्या पठणाने शारीरिक बदल देखील होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीर निरोगी राहते. शक्यतो 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. यामुळे भक्तांना अनुभव देखील येतात. तारक मंत्राचं तीर्थही बनवलं जातं. हे तीर्थ कसं बनवायचं, किती वेळा ग्रहण करायचं आणि तारक मंत्राचं तीर्थ कोण घेऊ शकतं, असे अनेक प्रश्न भक्तांना असतात. तारक मंत्र हा अत्यंत प्रभावी मंत्र आहे. स्वामींच्या तारक मंत्राचे नियमित पठण केल्याने जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. तारक मंत्रापासून तयार केलेले तीर्थ अत्यंत शक्तिशाली साधन आहे, जे आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती आणू शकते. तारक मंत्राचे तीर्थ बनवण्यासाठी एका पेल्यात किंवा ग्लासात पाणी घेऊन आपल्या देवघरासमोर बसावं आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. तारक मंत्राचे तीर्थ बनवण्याची एक पद्धत आहे. प्रत्येक स्वामी भक्त आपापल्या पद्धतीने तारक मंत्राचे तीर्थ बनवत असतात. आपल्या देवघरासमोर बसावं, एका पेल्यात किंवा ग्लासात पाणी भरून घ्यावं, आपला उजवा हात त्या पेल्यावर ठेवावा आणि एक अगरबत्ती लावावी. तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावावा. हात पाण्यावर ठेवून 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. अगरबत्तीची पडलेली रक्षा आपल्या कपाळाला लावावी. चिमूटभर रक्षा पाण्यात टाकावी. अशा प्रकारे तारक मंत्राचं तीर्थ बनवावं. पण तारक मंत्राचं तीर्थ बनवताना मन एकाग्र आणि भावपूर्ण असावं. हे तीर्थ घरातील माणसांना द्यावं आणि घरातील चारही कोपऱ्यांना शिंपडावं. जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती हवी असेल तर रोजच्या सेवेत स्वामींचा तारक मंत्राचं तीर्थ बनवून तुम्ही घेऊ शकता. तारक मंत्राचं तीर्थ लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत लाभदायक आहे. तारक मंत्राच्या तीर्थामुळे मनातील भीती नष्ट होते, कामे मार्गी लागतात, आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही आणि स्वामींवरचा विश्वासही दृढ होतो आणि स्वामींची कृपा कायम आपल्यावर राहते. स्वामींचा तारक मंत्र आपल्याला सुखाची अनुभूती देतो. स्वामींच्या तारक मंत्राची अनुभूती तुम्ही घेतली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.